मित्रांनो, पोलीस भरती संदर्भात नवीन अपडेट सर्वप्रथम पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा। तर पोलीस भरती म्हणजेच मुंबई पोलीस भरती संदर्भात एक नवीन अपडेट समोर आलेले आहे। तर बघा, मुंबई पोलीस भरती संदर्भात ज्या विद्यार्थी ग्राउंडसाठी जात आहे आणि ज्यांचं तिथं ग्राउंड सुरू आहे त्याच्यामध्ये पुरुष असो महिला असो, तर एकच मित्रांनो धक्कादायक म्हणजे धक्का देणारी बातमी समोर आलेली आहे। तर मित्रांनो, या बातमीपासून भरपूर विद्यार्थ्यांना धक्का बसलेला आहे। तर दुर्दैवी घटना यामधून समोर आलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, त्या ठिकाणी जो काही गैरप्रकार संदर्भात बातमी समोर आलेली आहे, तर हा देखील विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे असं यामधून कळत आहे। आता विद्यार्थ्यांवर कशा पद्धतीने अन्याय होतोय आणि मित्रांनो, लेखी परीक्षा डेट फिक्स झाली याबाबतीत अपडेट काय आणि महत्त्वाचं म्हणजे दुर्दैवी घटना काय ते मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर लक्षात घ्या, आता संपूर्ण प्रकार सांगणार आहे, त्यामुळे न स्किप करता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन पण प्रेस करा। पोलीस भरती संदर्भात समोरच्या येणाऱ्या सर्व अपडेटी तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवरतीच पाहायला मिळणार आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओला आता शेअर करून द्या। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। तर बघा, सगळ्यात अगोदर मित्रांनो, मुंबईला महिला उमेदवारांचं ग्राउंड आताच्या कंडिशनला सुरू आहे। 10 तारखेपर्यंत त्यांचं ग्राउंड सुरू होणार आहे। ठीक आहे, म्हणजे सुरू असणार आहे। भरपूर महिलांच्या ग्राउंडची प्रोसेस पार पडलेली आहे। भरपूर महिलांनी चांगले मार्क घेतले आणि काही ठिकाणी मित्रांनो, म्हणजे काही महिलांना भरपूर अडचणी आल्या। तो अन्याय विद्यार्थ्यांवरती कसा होतोय ते पण मी तुम्हाला सांगतो। तर लक्षात घ्या, 10 तारखेनंतर पुरुष उमेदवारांचा ग्राउंड सुरू होणार आहे मुंबई शहर पोलीस शिपाईसाठी। त्याचं हॉल तिकीट आलेलं आहे, तर सर्वांनी डाउनलोड करून घ्या। हे सगळ्यात अगोदरचं काम तुम्हाला करायचं आहे आणि लवकरात लवकर कागदपत्र तयार करा। ठीक आहे, आता महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी ग्राउंड सुरू आहे आणि दुर्दैवी प्रकार घटना काय झालेली, त्या ठिकाणी प्रकार काय घडलेला आहे तुम्हाला मित्रांनो लक्षात घ्या। त्या ठिकाणी ग्राउंड घेतलं जात आहे जिथं 50-100 मुली पळवायच्या, तिथं 200 उमेदवार पळत आहे। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा आहे की त्या ठिकाणी जर तुम्ही सकाळी 5ला गेले तर संध्याकाळी 5ला तुमचं ग्राउंड होत आहे। काहींचं 11-12ला होतं आहे, काहींचं 3 वाजेला होतं आहे, काही रात्रीचे बसलेले 2 पासून तर त्यांचं ग्राउंड दुपारी 12 वाजता होतं। बुकेतीचे विद्यार्थी तिथं ग्राउंडवरती बसलेले आणि महत्त्वाचं म्हणजे महिला उमेदवार त्या ठिकाणी ग्राउंडसाठी गेले मुंबईला आणि त्या ठिकाणी त्यांची राहण्याची मित्रांनो या ठिकाणी व्यवस्था नव्हती, त्यांचे हाल झाले जनावरांसारखे। म्हणजे असा प्रकार आताच्या कंडिशनला मुंबई ग्राउंडच्या दरम्यान घडतोय आणि होतोय। तर हा देखील विद्यार्थ्यांवरती अन्याय होत आहे। शासनाने भरती घेतली तर चांगल्या पद्धतीने घ्यायला पाहिजेत। लक्षात घ्या, महिलांना राहण्याची सोय करून द्यायला पाहिजेत। महिला का रस्त्यावरती झोपणार रे, फुटपाथवरती झोपणार आहे, तर हे शासनाला कळायला पाहिजे। त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली पाहिजेत। त्याच्यानंतर ग्राउंडचा जो काही वेळ देण्यात आलेला आहे त्या वेळामध्येच मित्रांनो त्यांचं ग्राउंड व्हायला पाहिजेत। आता तुम्हाला सकाळी 5 आणि 6ला रिपोर्टिंग टाईम आहे, तुमचं ग्राउंड संध्याकाळी दुपारी होतं आहे भर उन्हामध्ये आणि मित्रांनो पाण्याचं पण वातावरण आहे। अशा कंडिशनमध्ये विद्यार्थ्यांचं नुकसान होतं आहे। भुकेतीशी सकाळपासून विद्यार्थी लाईनमध्ये बसले, तिथं ते जात आहे, ग्राउंड देत आहे आणि त्यांना मार्क याच्यामुळं कमी भेटत आहे। आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे काही महिला उमेदवारांना एक दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे की मार्क कमी मिळाले ग्राउंडच्या दरम्यान। तर त्या महिला उमेदवारांनी मित्रांनो अगोदरची जी काही महिला उमेदवार होती ती वेगळी, तर ती मित्रांनो आता ही जी मी तुम्हाला अपडेट देतोय दुर्दैवी घटनाबाबत, तर ही परवाची गोष्ट आहे। अजून एका महिलाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे ग्राउंडमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळं, अपयश आल्यामुळं। लक्षात घ्या, तर सांगण्याचा मुद्दा काय आहे की अशा काही गोष्टी होत आहे की जेणेकरून विद्यार्थी चुकीचं पाऊल उचलत आहे। सगळ्यात अगोदर तर एक गोष्ट लक्षात घ्या की आत्महत्या करणं म्हणजे कुठल्याही गोष्टीचं सोल्युशन नाही आहे, तो चुकीचा मार्ग आहे। लक्षात घ्या, असं नाही की तुम्ही पोलीसच भरती करा, तुम्ही दुसऱ्या ठिकाणी पण भरती करू शकतात। असं नाही की पोलीसमध्ये भरती झाल्यावरच तुम्हाला सगळं काही प्राप्त होईल। असे पण विद्यार्थी आहे की त्यांनी पोलीस भरतीची 3-3, 4-4, 5-5 वर्ष तयारी करून सोडून दिलेलं आहे, कारण ते भरती झालेले नाही आणि आज ते लाखो रुपये महिन्याला कमवत आहे। असं पण या ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत सुरू आहे आणि भरपूर असे विद्यार्थी आहे। पोलीस भरती म्हणजे तुम्ही भरती नाही झाले म्हणजे असं नाही आहे, तुम्ही दुसऱ्या पण भरत्या करू शकता, पोलीसच व्हायला पाहिजे असं काही नाही आहे। त्याच्यामुळं सांगतोय की कमी मार्क मिळाले, भरती नाही झाले, तर मित्रांनो असं चुकीचं पाऊल उचलू नका। तुम्हाला हात जोडून रिक्वेस्ट आहे सगळ्या विद्यार्थ्यांना। तर त्या महिला उमेदवार या ठिकाणी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु तिचा जीव वाचलेला आहे। सांगण्याचा मुद्दा हा होता की असं चुकीचं पाऊल उचलू नका, ही दुर्दैवी घटना आहे आणि हा धक्कादायकच प्रकार आहे। भरपूर उमेदवारांना याच्यापासून धक्का बसलेला आहे। आत्महत्या करू नका, चुकीचं पाऊल उचलू नका अपयश आलं तरी, कारण तुमचं आजचं अपयश पुढच्या यशाची वाट पाहतंय मित्रांनो। लक्षात द्या, सांगण्याचा हा मुद्दा तुमचा क्लिअर झाला। त्याच्यानंतर समोरचं म्हणजे अपडेट अशी होती की बघा,
तुमचं जे काही ग्राउंड आहे त्याच्यामध्ये काही विद्यार्थ्यांवरती अन्याय होतो आहे आणि याच्यामुळंच हा मुद्दा क्लिअर झालेला आहे, लक्षात घ्या. ग्राउंडच्या दरम्यान तुम्हाला कुठल्या कुठल्या अडचणी येत आहे, तिथं जायला विद्यार्थ्यांची राहण्याची सोय नाही आहे. दुसरं म्हणजे चिपा बंद पडल्याचा. तर बघा, काही महिला उमेदवारांकडून अशी अपडेट प्राप्त झालेली आहे की तिथं चिपा बंद पडत आहे ग्राउंडच्या दरम्यान. म्हणजे चिपा बंद पडल्या तरी ते जे काही अंमलदार आहे ते पाहत नाही की चिप बंद पडली का, तरी त्यांचा टाईम काउंट करणं चालूच आहे आणि त्यांना काही घेणं देणंच नाही आहे. म्हणजे हा सुद्धा या ठिकाणी मित्रांनो हा विद्यार्थ्यांवरती अन्याय. म्हणजे तुमचा टायमिंग सुरू आहे परंतु ती चिपा बंद पडल्या त्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं नाही आहे का, मग हा विद्यार्थ्यांवरती अन्याय होता आहे. जर भरती घेत आहे तर पारदर्शकपणे शासनाने घ्यायला पाहिजे, एवढीच माझी रिक्वेस्ट असणार आहे शासनाला. त्याच्यानंतर लेखी परीक्षा डेट फिक्स. तर बघा, लेखी परीक्षा आता जवळपास सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यामध्ये होईल मित्रांनो, कन्फर्म लक्षात घ्या. सप्टेंबर ते ऑक्टोबर महिन्यात लेखी परीक्षा होणार आहे, कारण ग्राउंड जेवढं तातडीने आणि जलद पद्धतीने होते त्याच्यामुळे लेखी परीक्षा लवकरात लवकर विद्यार्थ्यांची घेतली जाणार आहे. मग त्याच्यासाठी विद्यार्थी ग्राउंडवरती 100च्या जागी 200, 200च्या जागी जर 300 बी पडवले तर त्यांना काहीच घेणं देणं नाही आहे. फक्त ग्राउंडची प्रोसेस पार पाडायची, मार्क टाकायचे, विद्यार्थ्यांचा पेपर घ्यायचा, भरती घेऊन सगळं मोकळं करायचं. माझं फक्त एकच म्हणणं आहे की तुम्ही सावधान राहा. या गोष्टी तुम्हाला का बरं सांगतोय की तुमचं ग्राउंड बाकी आहे, पेपर बाकी, तुम्हाला या गोष्टी कळल्या पाहिजेत की तुम्हाला काय करायचं आहे. कारण भरती मित्रांनो लक्षात घ्या भरपूर दिवसानंतर निघालेली आहे. मागची बी भरती, अजून पुढं बी भरती निघणार आहे, परंतु ही सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा मिळत नसते मित्रांनो, लक्षात घ्या. चुका करू नका. तुम्हाला मी कंडिशन परिस्थिती सांगून दिलेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, मार्क कसे घ्यायचे जास्तीत जास्त पेपरमध्ये असो किंवा ग्राउंडमध्ये, आणि काय करायचं आहे हे याच्यामधून तुम्हाला कळेल. याच्यासाठी संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तर सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल. तुमचं हॉल तिकीट डाउनलोड करा, वेळेवर ग्राउंडसाठी जा. महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ग्राउंडमध्ये कमी मार्क मिळाले तरी चुकीचं पाऊल उचलू नका, काळजी करू नका. समोर चालून भरत्या निघणारच आहेत मित्रांनो. आणि ग्राउंडमध्ये चिपा बन असल्या किंवा काही असलं तरी मित्रांनो तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. बाकी मित्रांनो सगळं तकदीरच्या नशिबाच्या गोष्टी आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. सांगण्याचा मुद्दा लक्षात आला असेल. व्हिडिओ आवडलेला असेल लाईक करा, मित्रांमध्ये शेअर पण करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर समोरच्या अपडेटी सर्वप्रथम पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो याविषयी काय वाटतं कमेंटमध्ये सांगा. तुमचं ग्राउंड कधी कमेंटमध्ये सांगा. हॉल तिकीट डाउनलोड करा. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.